सोलापूर जिल्हा परिषदेतील शाळांमधील शिक्षकांच्या बदलीचे वेळापत्रक जाहीर झाले असून सदरची बदली प्रक्रिया दिनांक 21 जुलै 2023च्या शासकीय GR प्रमाणे राबवून शिक्षकांना विनाअट बदलीची संधी द्यावी अशा आशयाच्या मागणीचे निवेदन विनाअट इच्छुक बदली शिक्षक संघर्ष समितीने जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला दिले आहे। पूर्वीपासून कार्यरत शिक्षकांना बदली प्रक्रियेत प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे। भविष्यात दूरवर बदली झाल्यास शिक्षकांची गैरसोय होईल, तसेच त्यांना सोयीच्या ठिकाणी बदलीची संधी असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने विनाअट बदली करून शिक्षकांना न्याय द्यावा अशी निवेदनातून मागणी केल्याची माहिती विनाअट इच्छुक बदली शिक्षक संघर्ष समितीचे तात्यासाहेब देशमुख यांनी दिली। सदरचे निवेदन देते प्रसंगी शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। सोलापूर जिल्हा परिषदमध्ये होऊ घातलेल्या जिल्हांतर्गत बदल्यांचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे। या वेळापत्रकामध्ये शासनाचा जो GR आहे 13 जून 2023चा, यानुसार या ठिकाणी बदली इच्छुक शिक्षकांना बदलीची एक वेळ संधी विनाअट मिळावी या मागणीसाठी आम्ही हे निवेदन देत आहोत। व ही सदर बदली प्रक्रिया राबवल्यानंतर ऑदर हा ऑप्शन संवर्ग 5 निर्माण करून जिल्ह्यातील गैरसोयीच्या ठिकाणी असणारे पूर्वीपासून कार्यरत असणारे शिक्षक बांधव यांची सोय करावी या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषदेसमोर या ठिकाणी मागणी मांडत आहोत। त्या निमित्ताने सदर जिल्हा परिषदेमध्ये माननीय CO मॅडम, डेप्युटी CO मॅडम, शिक्षणाधिकारी यांना आम्ही सदर निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। तर सदर निवेदनाची त्यांनी दखल घ्यावी आणि 21/6/23चा GR यानुसार ही बदली प्रक्रिया राबवावी ही मागणी या ठिकाणी आम्ही इथं घेऊन सर्व शिक्षक बांधव आलेलो आहोत। या मागणीची या ठिकाणी दखल घेतली जावी या निमित्तानं या ठिकाणी आम्ही सर्व बांधव या ठिकाणी विनंती करीत आहोत। आणि जे पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांना पुढील भविष्यकाळात बदलीची संधी नाही, 150-200 किलोमीटरवर लोकांची गैरसोय आहे, या बाबीचा विचार करून पूर्वीपासून कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना विनाअट बदलीची या ठिकाणी संधी द्यावी ही या ठिकाणी मागणी आमची आहे। या मागणीची प्रशासनानं दखल घ्यावी, या ठिकाणी आमची मागणी करून आमच्यावर होणारा अन्याय दूर करावा अशा पद्धतीची या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर आमची ही विनाअट इच्छुक बदली संघर्ष समितीचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत आणि त्यांना या ठिकाणी प्रशासनाला या संदर्भात कार्यवाही करण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदन दिलेलं आहे।